अरेंज मॅरेज भाग 2. कथेचा आतापर्यंतचा सारांश. राज कांचनशी लग्न करून तिला घेऊन घरी येतो. स्वागताच्या वेळेस उखाणा घेऊन कांचन आनंदाने गृहप्रवेश करते व आशाताई सकट सगळेच तिच्यावर खूप असतात. लग्नाच्या पहिल्या रात्री कांचन बावरलेली असते तेव्हा राज तिला दिल्या घेतल्या वचनांची आठवण करून देतो व तू शांतपणे झोप, तू सुरक्षित आहेस सांगून तो सोफ्यावर जाऊन झोपतो. तिला हातही लावत नाही. दुसऱ्या दिवशी हनीमूनला जाण्यासाठी तयारी सुरू असते. बॅग भरणाऱ्या राजकडे पाहून तिला खरं तर भरून आलं होतं, पण तसं व्यक्त करणं तिला जमत नव्हतं. त्याने सहजच तिच्याकडे पाहिले तर ती बाजूला बसून त्याच्याच दिशेने पाहत होती. कुठल्या तरी विचारात रमलेल्या तिला आवाज देत त्याने विचारले, कांचन, टेन्शन आलंय का तुला? तिने मानेनेच नकार दिला. तो मनापासून हसत म्हणाला, मग माझ्या नवीन शर्टावरून उठशील का? आपण राजच्या शर्टावर बसलोय हे कळल्यावर तिला एकदम लाजल्यासारखं झालं. तिने पटकन उठत हाताने शर्ट प्रेस केल्यासारखं केला व घडी घालून त्याच्या हातात दिला. तिच्या अशा वागण्याचं त्याला एकदम हसू आलं. तू पण बॅग भरून घे ना, रात्री 9ची ट्रेन आहे, म्हणजे संध्याकाळी 7ला तरी आपल्याला घरून निघावं लागेल. तो बॅग भरतच बोलत होता, पण तिने त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. ती हातांनीच साडीच्या पदराशी चाळा करत होती. तिला पुन्हा टोकावं असं त्याला वाटलं नाही. त्याची बॅग पॅक करून तो सोफ्यावर जाऊन टेकला. तसेही खाली गेलो तर सगळ्यांना शंका येईल असे उगाचच त्याच्या मनात येत होते. म्हणून जरा वेळ रूममध्येच राहावे असे स्वतःशीच म्हणत रूममध्येच थांबला. तो बेडपासून दूर गेल्यावर कांचनने तिचे सामान भरायला सुरुवात केली. सोफ्यावर पडल्या पडल्या कांचनला पाहून कांचनची व त्याची पहिली भेट आठवली. कसे सांगू तुम्हाला कळत नाहीये, पण प्लीज तुम्ही मला नकार द्या, तिने एकदम काकुळतीने त्याच्याकडे न बघताच खालच्या मानेने म्हणले. राजला हे खूपच धक्कादायक होते. राजचे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले व त्याने आईचाच बिझनेस सांभाळण्यास सुरुवात केली, कारण तसेही पुढे हे सगळे त्याला सांभाळायचे होते. त्यामुळे पहिल्यापासूनच हा बिझनेस सांभाळला तर चांगले असे आशाताईंचे मत होते व राजलाही ते पटले होते. बघता बघता वर्षात तो चांगला सेटल झाला व आशाताईंची चिंता संपली होती. राज, माझी सारी चिंता मिटली बघ. तू खूप कमी वेळात एकदम मस्तपैकी बिझनेस सांभाळला आहे. मी कधीही रजा घेऊ शकते आता हां, असे आशाताईंनी गमतीत म्हणले. तरी राजने नाराज होऊन बोलणे बंद केले. आई, तू पाहिजेस हा प्रत्येक निर्णयात. मला काही माहिती नाही आणि तुझे वयही इतके नाही की तुला रिटायर करावे, असे म्हणून राजने तोंड फुगवले. आशाताई हसत म्हणाल्या, लगेचच नाही रे, हळूहळू म्हणत आहे. बरं जाऊ दे, चिडू नकोस. कधी जाणार नाही होणार रिटायर्ड बस. हे ऐकून राज मनापासून हसला. पण कधी कधी प्राक्तनात काय आहे माहीत नसते. तसेच झाले. आशाताईंना जाणवलं नाही, पण अशात त्यांना बरेचदा अंगात बारीक ताप राहू लागला. कधी त्यांना हे सगळं दगदग जास्त होते म्हणून होत असेल असे वाटत होते. म्हणून त्यांनी काही दिवस जरा बाहेरची कामे राजला सांगायला सुरुवात केली होती. पण असे जाणवण्यासारखे काही विशेष नव्हते. तरीही डॉक्टरांना दाखवले होते. त्यावेळेस असे वारंवार का होत आहे जरा पाहूयात म्हणून डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या होत्या. त्याचे रिपोर्ट्स आल्यावर डॉक्टरांनी राजला भेटीस बोलावून घेतले होते. राज, तुला मी लहानपणापासून ओळखतो. आशाताईंनी तुला कसे लहानाचे मोठे केले आहे हे मी जवळून पाहून आहे, डॉक्टर कर्णिक बोलत होते. राजला कळत नव्हते की डॉक्टर हे सगळं का बोलत आहेत, पण त्याने त्यांना बोलण्यात मध्येच अडवलं नाही. तो डॉक्टरांचे बोलणे ऐकत होता. तू जरा शांतपणे ऐक सगळं. तुला एकट्याला बोलावून हे सांगण्याचे कारण असे आहे की आशाताईंच्या ज्या काही चाचण्या केल्या होत्या त्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. आशाताईंना कॅन्सर डिटेक्टिव्ह झालाय. हे ऐकून राजच्या पायाखालची जमीन हादरली. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याची खुर्चीच्या हँडलवरची पकड नकळतच मजबूत झाली. असं कसं शक्य आहे? हे खोटं आहे असं त्याला वाटत होतं. तू धीराने घेतले पाहिजेस. तूच खसलास तर आशाताईंना कोण धीर देणार? डॉक्टर बोलत होते, पण राजच्या कानावर आलेले शब्द डोक्यापर्यंत पोहोचतच नव्हते. डॉक्टरांनी त्याला थोपटल्यासारखं केलं. तसा राज विचारातून बाहेर आला. त्याने त्यांना विचारले, एक सांगाल, कितवी स्टेज आहे? कितपत बरा होऊ शकतो? शेवटची स्टेज म्हणता येईल. जास्त काळ नाही राहिलाय आपल्या हातात, डॉक्टर हलक्या आवाजात म्हणाले. हे ऐकून मात्र राज ढसाढसा रडू लागला. आईशिवाय आयुष्य असू शकते ह्याची कल्पना देखील तो करू शकत नव्हता.
काही क्षण डॉक्टरांनी त्याला रडू दिले. नंतर ते बोलू लागले, महत्त्वाचं म्हणजे आम्हाला पेशंटपासून काहीही लपवून ठेवता येणार नाहीये. आजाराची स्टेज वगैरे नाही सांगितली तरी चालेल, पण कुठल्या प्रकाराचा आजार झालाय, काय दक्षता घ्यावी लागेल इतकी तरी माहिती देणे गरजेचेच असते. लगेच नाही तरी काही दिवसात पण सांगावे लागेल नक्की. त्यापूर्वी तुम्ही पण वेळ घ्या, ते महत्त्वाचं आहे. राजने डोळे पुसून त्यांना हो म्हणत समोरची फाईल उचलली व झपाझप पावलं टाकत तो हॉस्पिटलच्या बाहेर पडला. गाडीत बसून डोळ्यांवर गॉगल लावून त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खरं तर या क्षणी त्याला जोरात ओरडून रडावेसे वाटत होते, पण त्याने स्वतःला सावरत डोळे पुसले व तो जवळच्याच मंदिराच्या दिशेने निघाला. खरं तर आजपर्यंत त्याने देवाकडे काहीच मागितले नव्हते, पण आज त्याने हात जोडून आईला लवकर बरे कर म्हणून मागणे घातले. शांतपणे डोळे मिटून त्याने आयुष्याचा आढावाच घेतला. प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात त्याला आईच दिसत होती. त्याचे डोळे वारंवार भरून येत होते. काही क्षण तसेच गेल्यानंतर त्याला कोणीतरी आवाज देत आहे हे जाणवले. देवळातले गुरुजी त्याला आवाज देत होते. त्याच्या दुःखाचे कारण विचारत होते. कारण सांगितल्यावर ते म्हणाले, असे आहे तर वेड्या, तू इथे काय करत आहेस? अरे आधीच वेळ कमी आहे, तर हातात असलेला वेळ वाया घालू नकोस. आहे तो वेळ छान जगू दे, वाटू दे त्यांना. हे ऐकून राज एकदम डोळे पुसले व गुरुजींच्या पाया पडून तो गाडीच्या दिशेने गेला. त्याला समजत नव्हते की आज आपण मंदिरात कसे काय गेलो, गुरुजींच्या पाया कसे पडलो, पण ह्या क्षणी त्याला खूप कणखरपणे पुढे जाऊ शकतो असे वाटले. या परिस्थितीमध्ये त्यालाच आशाताईंना हिंमत देऊन एकदम स्ट्रॉंग बनवायचे होते. राज भूतकाळात रमला असताना त्याला एकदम जोरात आई ग असा आवाज आला. म्हणून बघतो तर काय, क्षणात कंचन आई ग करत खाली बसली होती. राज एकदम उठून तिच्याजवळ गेला व त्याने काळजीने विचारले, कांचन अगं काय झालं? असं म्हणत त्याने तिला उठायला हात दिला. कांचनने उठवायचा प्रयत्न केला तर तिच्या पायातून कळ निघाली. तिने पुन्हा आई म्हणले. राजने मग तसेच तिला सरळ 2 हातांनी उचलून घेतले. त्याच्या ह्या अनपेक्षित वागण्याने कांचन एकदम बावळलीच. तिला एकदम धडधडायला लागले. राजचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्याने अतिशय अलगदपणे बेडवर ठेवले. तेवढ्यात आशाताई आत आल्या. राजने कांचनला नीट बसवले, पाठीमागे उशी दिली व तो काहीतरी स्प्रे किंवा मलम बघण्यासाठी गेला. आशाताईंनी आपल्याला राजच्या बाहूत पाहिले असेल ह्या जाणीवेने कांचनला एकदम लाजल्यासारखं झालं. तिने खाली मान घातली. पण आशाताईंनी काळजीने विचारले, काय झालं ग कांचन? बॅगमध्ये सामान ठेवून कांचन बॅग उचलून बाजूला ठेवणार तेवढ्यात साडीत पाय अडकला व बॅग तिच्या पायावर पडली. कांचनने हे सांगितले. हो अगं, तुम्हा मुलींना सवय नसते ना साडीत वावरायची, म्हणून असं झालं असेल. खूप दुखत नाहीये ना? आशाताईंनी तिला विचारले. ती मानेनेच नाही म्हणाली. तशा त्या जरा रिलॅक्स झाल्या. तेवढ्यात राज काहीतरी औषध घेऊन आला. हे पाहून आशाताईंना बरं वाटलं. चल औषध लावून जरा वेळ आराम कर, म्हणजे एकदम ठीक होईल. रात्री तुम्हाला निघायचे आहे ना? असे सांगून त्या खाली निघून गेल्या. राजने तिला कुठे लागलं विचारल्यावर तिला उजवा पाय दाखवला. राजने मलम लावण्यासाठी तिच्या पायाला हात लावला तसा तिने पाय आत घेतला. कांचन, एक मित्र म्हणून नक्कीच मी हे करू शकतो, हो ना? असे राजने अगदी निरागसपणे विचारले. पण तिच्या उत्तराची वाट न बघता तिच्या हातात औषधाची ट्यूब देऊन तो उठून बाजूला झाला. कांचन कसेबसे हात लांब करून पायाला मल्लम लावत होती. हे राज दुरून पाहत होता. त्याला असे पाहताना बघून तिला जरा अवघडल्यासारखे वाटत होते. राज खूप चांगला मुलगा आहे हे ती जाणून होती. तो कधीतरी तिच्यावर चिडणार नाही ह्याचा तिला विश्वास होता. पण आपण औषध लावून दिलं नाही म्हणून जरा नाराज झाला असेल हे तिला कळत होतं. संध्याकाळी राजने कांचनला आवाज दिला. कांचन, तुझा पाय दुखत तर नाहीये ना? आपण जाऊ शकतो ना? कांचनने मान हलवून हो म्हणले. तिला राजच्या ह्या वागण्याचे खूप कौतुक वाटले. नवीन लग्न झाल्यावर कोणी असे विचारले असते का? तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. तसेही तिचा पाय दुखणे आता बऱ्यापैकी कमी झाले होते. निघताना आशाताईंनी दोघांना बऱ्याचदा जपून राहा, काळजी घ्या अशा सूचना दिल्या. पण खरं तर राजला त्यांना सोडून जायचं खूप टेन्शन आलं होतं. राजची मावशी सोबतीला राहणार असल्यामुळे तरी त्याला जरा हायसं वाटत होतं. त्याने आशाताईंना काहीही सूचना न देता मावशीला 3-3 वेळेस काळजी घ्यायला सांगितले. दोघेही पाया पडून गाडीत बसले. तसे राजने क्षणभर डोळे मिटून घेतले. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव तिला जाणवत होता, पण तिला त्याचे कायम कौतुक वाटत असे.
क्षणात सगळं ताण बाजूला सारून तो हसतमुखाने समोर येत होत असे. आताही त्याने तसेच केले. काहीच झालं नाही असं दाखवत तो तिच्याकडे पाहून हसला. पण ही मधली गॅप तिला कळली होती. ट्रेन निघाली तसे राजने सामान जागेवर ठेवले. फर्स्ट क्लास एसीतला स्वतंत्र कोच असल्यामुळे ते दोघेच होते. राजने कंचनला विचारले, तुला अवघड वाटत नाहीये ना? कांचनने नाही अशी मान हलवली. राजने पण उसने हसत ओके असे म्हटले. कांचन, तू म्हणालीस नकार दे, पण ते शक्य नव्हतं ग. आईचे ह्या जगात काहीच दिवस राहिलेत. ते तरी सुखाचे जावेत असा स्वार्थी विचार होता फक्त. सगळं ठरायच्या आधी जरी तू म्हणाली असतीस ना, तरी दुसरा विचार केला असता. साखरपुडा झाला आणि तू म्हणलीस मला नकार द्या. कसं शक्य होतं ग? बरं तू तरी आधी का नाही म्हणालीस? तुला बोललो होतो ना मी, बघायला आलो होतो तेव्हा. मग का नाही म्हणालीस? राजने कंचनला विचारले. कांचन फक्त खाली पाहत हातातल्या मोबाईलशी चाळा करत होती. तिलाही तिची चूक मान्य होती. तिला राज पाहायला आलेला प्रसंग आठवला. सकाळीच साहेबरावांनी फरमान सोडलं की आज संध्याकाळी 5 वाजता कांचनला बघायला येणार आहेत. तयारी करा. कामिताईंनी हो म्हणत कांचनलाही तयार राहायला सांगितलं. त्यांना जरा टेन्शनच आलं होतं तिच्या वागण्याचं. कांचनला कितीदा सांगूनही ती लग्नासाठी माझी तयारीच नाही म्हणायची. पण रावसाहेबांपुढे कोणाचे काहीच चालत नसे. त्यांच्या कडक स्थितीपुढे कोणीही आवाज काढत नसे. कांचन व तिचा भाऊ रवी हे दोघेही त्यांना घाबरत असते. कांचन, ऐकलंस का? तुला तयार व्हावं लागेल संध्याकाळी, कामनीबाई म्हणाल्या. खऱ्या, पण कांचनने भरलेले डोळे पाहून त्यांनाही भरून आलं. तुला कधीतरी ह्या प्रसंगाला समोर जावंच लागणार आहे कांचन. तू नाही म्हणलीस तरी तुझे पप्पा हे ऐकणार नाहीत, त्या समजविनीच्या सुरात म्हणाल्या. पण मी जर नाही जगू शकले तर काय फायदा आहे ह्या लग्नाचा? सांग ना मला. का करताय मला बळजबरी? ती आईला विचारत होती. पण त्यांच्याकडे या प्रश्नांचे उत्तर नव्हते. तिला जरा शांत करण्यासाठी त्या म्हणाल्या, अगं असं पाहिलं आणि जमलं असं पहिल्या स्थळात थोडीच होणार आहे. तू आजचा दिवस लाज राख बाई. संध्याकाळी ती लोक आली हे सांगून रमा म्हणाली. पण ताई, मुलगा लई झाक आहे. रमाच्या या वाक्याचे तिला हसू आले. कारण दिसते तसे नसते हाच तिचा अनुभव होता. त्यामुळे तिने या गोष्टीकडे लक्ष न देता एक साधा फिक्कट पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला. कामिनीबाईंनी तिला आवाज दिल्यावर ती बाहेर आली. तिला पाहताच रावसाहेबांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. इतके साधे कपडे, मेकअप नाही. तिचे साधेपणाचे येणे त्यांना अजिबात आवडले नव्हते. राजने व आशाताईंनी कांचनकडे पाहिले तसे त्यांना तिचे साधेपणच भावले. तिला जवळ बसवून आशाताईंनी 1-2 प्रश्न विचारले. तिनेही नाईलाजाने चांगल्याने उत्तर दिले. ते पाहून आशाताईंनी तिला हसून शाबासकी दिली. राज, तुला पण विचारायचं असेल तर विचार, असे आशाताईंनी त्याला बघून विचारले. राजला तर काय प्रश्न विचारावा कळत नव्हतं, म्हणून त्याने असेच 1-2 प्रश्न विचारले. खरं तर त्या प्रश्नांना विशेष काहीच तथ्य नव्हतं, पण तिनेही उत्तर दिले. आशाताईंनी घरी आल्यावर कांचनला पसंती देऊन टाकली. राजने लग्नाविषयी तितका विचारच केला नव्हता. या क्षणी त्याला फक्त आईची इच्छा पूर्ण करायची होती. पण लग्न म्हणजे आयुष्याचे बंधन याची त्याला जाणीव होती. म्हणून नेमके काय करावे हेच त्याला कळत नव्हते. आईला जाण्यापूर्वी सुख द्यायचं होतं हे नक्की. राज कांचनविषयी विचार करू लागला. कांचनमध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं हे त्याला कळत होते. पण कुठेतरी आता लग्न करायचे नसल्यामुळे तिच्यावर अन्याय होऊ नये असे त्याला वाटत होते. आपल्या स्वार्थीसाठी आपण तिच्या आयुष्याचे नुकसान तर करणार नाही ना? त्याच्या मनात काय काय विचार येत होते. त्यातच कांचनच्या वडिलांचा फोन आला की तुमचे काय ठरले हे कळवा म्हणून. राजने कांचनशी बोलायची इच्छा व्यक्त करायची वेळच आली नाही. आशाताईंनी राजला विचारलं, राज, तुला कांचनशी माझ्यामुळे तडजोड म्हणून लग्न करावे असे वाटत असेल तर तसे करू नकोस. तू दुसरी मुलगी बघ. मला होईल तितके दिवस मी काम करणारच आहे. स्वतःला सांभाळ. त्यासाठी तू असा काही निर्णय घेऊ नकोस. कांचन मला आवडलीये. तू तुझे विचार करून सांग. हे ऐकून मात्र राजने कांचनला लगेचच होकार दिला. आईच्या आयुष्यात शेवटचे काही महिने राहिलेत. त्यात तिच्या मनावर ताण नको हे तो ओळखून होता. राजच्या होकाराने सगळ्यांनाच आनंद झाला. दुसऱ्याच दिवशी साखरपुडा करूयात व जवळचा मुहूर्त बघून लग्न असे ठरले. दुसऱ्याच दिवशी साखरपुडा म्हटल्यावर दोन्हीकडे खूप धावपळ झाली. त्यामुळे राज व कंचनला बोलायची संधीच मिळाली नाही. साखरपुड्याच्या वेळेस कांचनचा चेहरा पाहून त्याला नक्की कळत नव्हते
ती खुश नाहीये की लाजत असल्यामुळे ती मान वर करून बघतही नाहीये. तो जास्त विचार करू शकला नाही, कारण तोपर्यंत अंगठी घालायचा प्रोग्राम सुरू झाला. कांचनच्या हातात अंगठी घालताना त्याला तिच्या हाताची थरथर जाणवली. पण आता काय बोलणार ह्या विचाराने तो गप्प बसला. कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांची जेवण सुरू होती. कुणीतरी राजला म्हटले की जा थोडा वेळ दोघे बोला निवांत. राजला नेमकं कळत नव्हतं की त्याला कसलं दडपण आलंय. जरा दडपणाखालीच तो कांचनशी भेटायला तिच्या रूमकडे गेला. मुलीकडील परिवारांसाठी दिलेल्या रूममध्ये कांचन व तिच्या 2-3 मैत्रिणी बसल्या होत्या. राजला तिथे आलेलं पाहून कांचनचा समस्त मैत्रीण वर्ग जोरदार या म्हणत हसला. राजला खूप लाजल्यासारखे झाले. खरं तर हे सगळं त्याला वेगळीच फिलिंग निर्माण करून देत होतं. त्याने कांचनकडे पाहिलं तर ती जरा गंभीरच वाटत होती. सगळे राजला चिडवत असल्यामुळे त्याला तिच्याशी नीट बोलता पण येत नव्हते. त्यामुळे राजने कांचनला फोनवर बोलूयात म्हणत तिथून उठण्याचा प्रयत्न केला. तशा तिच्या मैत्रिणी बसा बोला तुम्ही, आम्ही निघतो. कबाब में हड्डी कशाला, त्या म्हणत दोघांना बोलायची संधी दिली. त्या गेलेल्या दिशेने बघत तो हसत म्हणाला, भारी आहेस तुझ्या मैत्रिणी. मला वाटलं आज आपलं एकट्यात बोलणं होणारच नाही. तिने काहीही उत्तर दिले नाही. तिने चेहऱ्यावर ताणून हास्य आणलेले त्याला कळून आले. शेवटी न राहून त्याने तिला विचारलेच, कांचन, गैरसमज करून घेऊ नकोस, पण ह्या नात्याने तू खूप आनंदी आहेस वाटत नाहीये. काही अडचण आहे का? त्याचा सरळपणे विचारलेला प्रश्न ऐकून ती जरा बाबडलीच. पण क्षणाचाही विलंब न करता ती त्याला म्हणाली, कसे सांगू तुम्हाला कळत नाहीये, पण प्लीज मला तुम्ही मला नकार द्या. तिने एकदम काकुळतीने त्याच्याकडे न बघताच खालच्या मानेने म्हणले. राजला हे खूपच धक्कादायक होते. साखरपुड्यानंतर काही मिनिटात त्याची होणारी वधू त्याला लग्न मोडायला सांगत होती. त्याला काय बोलावं कळत नव्हतं. तरीही स्वतःवर संयम ठेवत तो म्हणाला, कांचन, हे तू लग्न जमवण्यापूर्वी का नाही म्हणलीस? आता कसं शक्य आहे? माझी आई काहीच दिवसांची सोबती आहे. तिला सूनमुख पाहता यावे म्हणून मी घाईत हे लग्न जमवलं होतं. पण तू नाही म्हणू शकत होतीस. का नाही म्हणलीस? तुझे दुसऱ्या कोणावर प्रेम आहे का? कांचनने मानेने नकार देत पटकन उत्तर दिले, तसे काही नाही आहे. माझे कोणावर प्रेम नाहीये. तसं काहीच नाहीये खरंच. पण तरीही मला लग्न नकोय. प्लीज मला समजून घ्या. मी तुम्हाला कधीही सुखी करू शकणार नाही. राजला चक्कर यायचीच बाकी होती. या परिस्थितीमध्ये नकार देणे तर शक्यच नव्हते. आईला कुठलाही मानसिक त्रास होऊ द्यायचा म्हणजे तिचे आयुष्य अजून कमी केल्यासारखेच होणार होते. कांचन, आईच्या तब्येतीकडे पाहून मला आत्ता हे करता येणार नाही, पण आईच्या नंतर मी तुला या बंधनातून मुक्त करेन, हे माझे प्रॉमिस आहे. तितकी तरी साथ देशील का? मीच तुला हात जोडतो. त्याचे बोलणे संपण्यापूर्वी राजची मामे बहीण आल्यामुळे हा संवाद तिथेच थांबला. राज कांचनकडे न पाहताच बाहेर पडला. कांचनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.